तर काही काही वेळेला ब्रश करताना हिरड्यातनं रक्त येतं. आता टूथपेस्ट आम्ही रेकमेंड नाही करत. म्हणजे लहान मुलांची पहिली डेंटल व्हिजिट साधारणतः कधी असेल? DIY अलायनर्स इज अ बिग नो. डेंटल इम्प्लांट्स हे खूप एक चांगलं ॲडव्हान्स्ड आणि हेल्दी दात कसे ओळखा? ब्लिचिंग पावडर वापरा आणि छोटीशी फक्त तुमच्या मोहरीच्या दाण्या एवढी कीड होती, ती वाढून आता चांगली शेंगदाणा मावेल एवढी झाली आहे. त्याच्यामुळे आपल्या अक्कल दाढेला ना हवी तेवढी जागा मिळत नाहीये. की दुधाचे दात तुम्ही जास्तीत जास्त ट्रीटमेंट करून कॉन्झर्व्ह करणे. काही आजार असतात त्याच्यामध्ये सुद्धा बॅड ब्रेथ होतं. थोडेसे वेडेवाकडे आहेत. वेडेवाकडे म्हणण्यापेक्षा पुढे मागे आहेत किंवा थोडीशी स्पेसिंग आहे. नमस्कार उहापो मंडळी, मी प्रिया पाटील तुमचे आजच्या या नवीन एपिसोडमध्ये स्वागत करते. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतोच, पण त्याचप्रमाणे आपण आपल्या दातांची योग्य प्रकारे काळजी घेतो का? याबद्दल आज आपण कोल्हापूरच्या हिरडी रोगतज्ञ डॉक्टर चिन्मयी कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आजच्या भागात हिरडीतून रक्त का येते, दातांच्या कवळीला अल्टरनेटिव्ह ऑप्शन कोणता आहे, दुधाच्या दातांची योग्य प्रकारे काळजी कशी घ्यावी, अशा अनेक प्रश्नांवर उहापोह केला आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. मॅडम, सर्वप्रथम तुमचे उहापोह या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत. येस, थँक्यू. हाय, हाव आर यू? आय एम फाईन, हाव आर यू? आय एम गुड, थँक्यू. तर मॅडम, दातांचे जनरली कोणते प्रॉब्लेम्स असतात जे की कॉमन प्रॉब्लेम्स उद्भवतात आणि त्यावर काय उपाय आहेत? ओके. कॉमन प्रॉब्लेम म्हणजे असह्य दाढदुखी की ज्याच्यामुळे पेशंट चालून आमच्या क्लिनिकला येतात. पण बरेच सायलेंट प्रॉब्लेम्स असतात की जे पेशंटना कळत नाहीत. त्यातलं एक असतं की दाताला बारीक कीड लागणे, जी नंतर मोठी होऊन दात दुखतो, पण सुरुवात ही छोट्या किडीनेच होते. किंवा हिरडीतनं रक्त येणे, हा पण एक इश्यू आहे विच शुड बी ट्रीटेड. त्याच्यानंतर कधी इजा होते दाताला खेळताना म्हणा, काही इंजुरी होते, तो पण एक इश्यू आहे. त्याच्यानंतर पुढे मागे दात असणे, हा पण एक इश्यू आहे. फक्त कॉस्मेटिक नाही तर फंक्शनल इश्यू सुद्धा आहे. त्याच्यानंतर बॅड ब्रेथ येणे, हा पण एक प्रॉब्लेम आहे. लहान मुलांच्या बाबतीत वेळेवर दात न येणे किंवा दुधाचे दात किडलेले असणे, हे सगळे एका वाईड अम्ब्रेलाच्या अंडर हे सगळे इश्यूज येतात विच शुड बी ट्रीटेड आणि गेट कन्सल्टेशन फ्रॉम अ डेंटिस्ट. सर्वात कॉमन पडलेला प्रश्न असा असतो की काही गोड खाल्ल्याने किंवा चॉकलेट खाल्ल्याने, आईस्क्रीम खाल्ल्याने आपले दात किडतात. तर हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. म्हणजे एनी स्वीट एजंट किंवा कुठलं पण गोड पदार्थ हा तुमच्या दातावर जर एका विशिष्ट कालावधीपेक्षा जास्त वेळ टिकून राहिला तर त्याने दात किडण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणजे ॲज अ डेंटिस्ट वी डू नॉट रेकमेंड की तुम्ही गोड खाऊ नका, आईस्क्रीम खाऊ नका वगैरे, पण ते खाल्ल्यानंतर चूळ भरा, दात स्वच्छ ठेवा, म्हणजे त्याचे दुष्परिणाम तुमच्या दातावर दिसणार नाहीत. त्याच्यामुळे स्वीट इज रिलेटेड टू केरीज किंवा दात किडणे, बट इफ डन प्रॉपरली किंवा तुम्ही काळजी घेतलीत किंवा एका प्रमाणात खाल्लं तर त्याचा इफेक्ट आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा टाळू शकतो. हो ना. मग ब्रश दिवसातून किती वेळा करावा? ब्रश दिवसातनं 2 वेळेला करायला हवा. सकाळी उठल्यावर एकदा आणि रात्री झोपायच्या आधी, विच इज नॉर्मल. म्हणजे हे आणि तुम्ही इझिली तुमच्या रुटीनमध्ये इन्कल्केट करू शकता. तुम्हाला मी दिवसाच्या मध्ये सांगितलं तर इट इज नॉट पॉसिबल अँड कन्व्हिनियंट. ओके, दीज 2 टायमिंग्स आर व्हेरी मच पॉसिबल, कन्व्हिनियंट, आणि एवढं केलं तर इट इज सफिशियंट. प्रत्येक वेळेला जेवल्यानंतर ब्रश करणं वी डू नॉट रेकमेंड. 2 टाइम्स इज ऑप्टिमम ब्रशिंग फॉर अ डेली रुटीन. मग आता जसं की तुम्ही म्हटलं की काही खाल्लं आणि ते अन्न आपल्या दाढेवर दातांवर राहिलं बराच वेळ तर त्याचे किडेमध्ये रूपांतर होते. तर मग कोणताही आपण अन्नपदार्थ खाल्ला तर मग चूळ भरावी का त्यानंतर? येस, डेफिनेटली. आधी बघा, आजी आजोबा किंवा आधीच्या काळातली जी माणसं होती त्यांना सवय काही खाल्लं तरी चूळ भरून टाकायची आणि तोंड स्वच्छ ठेवायचं. आता आपण जितके वेस्टर्नाइज होतोय तर आपण हे सगळं थोडंसं विसरत चाललोय. तर हे आपण पुन्हा खरं तर इन्कल्केट करायला पाहिजे. जे काही खाऊ, अगदी चूळ भरणं शक्य नाहीये मला, मी ऑफिस मीटिंगमध्ये आहे, मी काहीतरी खाल्लंय, तिथे चूळ भरणं शक्य नाही, थोडंसं पाण्याचा सिप घेऊन तोंडातल्या तोंडात स्वच्छ केलं तरी चालू शकतं. पण दॅट इज इम्पॉर्टंट. स्पेशली जेव्हा तुम्ही काहीतरी स्टिकी खाताय, जेव्हा तुम्ही काहीतरी गोड खाताय किंवा तुम्ही असं खाताय की जे दातांच्या फटीमध्ये अडकून बसतंय, असं काही जर असेल तर डेफिनेटली चूळ भरणे इज रिक्वायर्ड. अटलिस्ट वॉश इट विथ सम वॉटर. ओके. आणि त्याच्याशी संलग्न असा प्रश्न आहे की फ्लॉसिंग करणं चांगलं की वाईट? फ्लॉसिंग करायला हवं. अच्छा.
फ्लॉसिंग म्हणजे ब्रशिंगला अल्टरनेटिव्ह नाहीये फ्लॉसिंग. इट इज अन ॲडिशनल क्लिनिंग मेथड. ओके. म्हणजे माउथवॉश आणि फ्लॉसिंग. मी आज ब्रश केला नाही, मी फक्त फ्लॉसिंग केलं आणि माउथवॉश वापरलं असं नसतं. मी ब्रश करावाच लागणार आहे मला, प्लस मी फ्लॉसिंग करतो आणि माउथवॉश वापरू शकतो. दे आर अडजेक्टिव्ह मेथड्स. ओके, पण इट इज नेसेसरी. म्हणजे फर्स्ट आपण ब्रश करावा आणि मग सेकंड फ्लॉसिंग करावा. होय, आणि दात स्वच्छ होतात त्याच्यानंतर. आणि माउथवॉश केल्यानंतर सहसा 15 to 20 मिनिट्स तुम्ही काही घेऊ नये तोंडात. फक्त तो असलं पाहिजे, तो जो त्याचा रेसिड्युअल इफेक्ट असतो, दॅट इज इम्पॉर्टंट. माउथवॉश केला आणि चूळ नाही भरायची. माउथवॉश केल्यानंतर एक 15-20 मिनिटं थांबायचं आणि देन यू कॅन कंटिन्यू विथ युअर रुटीन. आणि मॅडम, रूट कॅनल म्हणजे नेमकं काय आणि ते का आणि कधी केलं जातं? ओके, तर रूट कनाल म्हणजे आपण दात वाचवण्यासाठी केलेली एक प्रोसिजर असते. दाताच्या नसेचा इलाज, इन इझी टर्म्स. तर दाताला आपण बाहेरनं दात आपल्याला दिसताना पांढऱ्या रंगाचं एक फक्त दिसतं, पण टेक्निकली म्हणजे फिजिओलॉजिकली त्याच्या 3 लेयर्स असतात. सगळ्यात वरचा, मधला आणि सगळ्यात आतमध्ये दाताची नस असते, इन लेमॅन टर्म्स. तर जेव्हा आपली कीड असते ही आतल्या नसेपर्यंत पोचते, तेव्हा त्या दाताला रूट कनाल करण्याची गरज असते. तर रूट कनालमध्ये 3 स्टेप्स असतात. ग्रॉसली आपल्याला डिस्क्राईब करायचं झालं तर, फर्स्ट इज टू रिमूव्ह ऑल द केरीज, म्हणजे जितका काही किडलेला भाग आहे तो स्वच्छ करणे, जी काही अफेक्टेड पार्ट आहे तो काढणे. त्याच्यानंतर आतली जी नस असते ती पण स्वच्छ करणे, म्हणजे दाताच्या मुळापर्यंत ही नस असते ती पूर्ण स्वच्छ करणे. आणि थर्ड स्टेप इज फिलिंग दॅट एरिया विथ अ इनर्ट बायोकम्पॅटेबल मटेरियल, म्हणजे नंतर सगळ्यात शेवट जो क्लीन केलेला भाग असतो आपल्याला तो आपण फिल करतो एका बायोकम्पॅटेबल मटेरियलनी, जे नॉन रिझॉर्वेबल असतं आणि ते लॉंग टर्मसाठी दाताला चांगलं ठेवतं. येस, तर दॅट्स इज अ रूट कनाल प्रोसिजर. ही प्रोसेस पेनफुल असते का? नाही, ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे इट इज अ मिथ रूट कनाल इज पेनफुल वगैरे. रूट कनालच्या पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेपपर्यंत आपल्याला ॲनेस्थीशियाची गरज असते. दाताची कुठलीही ट्रीटमेंट ही पेनफुल नसते, कारण एव्हरी ट्रीटमेंट इज डन अंडर लोकल ॲनेस्थीशिया. म्हणजे दातापुरती भूल, आपण जागची भूल असं म्हणतो किंवा लोकल ॲनेस्थीशिया म्हणतात, त्या भुलेखालीच सगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. त्यामुळे त्या भुलेच्या अंडर ते पेनफुल नसतं. यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. कारण आपल्याला मशीनचे आवाज आणि अशा गोष्टी ऐकून भीती वाटते, आणि मी तरी असं झालं होतं की तो आवाज ऐकून मी पळून गेले होते एकदा. नाही, हे खूप होतं. आवाज असतो मशीनचा, कारण त्याच्यात मोटर असते, टेक्निकल गोष्टी असतात. पण जर आपण फक्त प्रोसिजर बघितली तर ती पेनफुल नसते. आणि सगळं ॲनेस्थीशियाच्या अंडर असतं, म्हणजे इट इज ऑल सायंटिफिक. त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं किंवा खूप दुखण्यासारखं आणि दुखलंय म्हणून ट्रीटमेंट कम्प्लीट न करण्यासारखं असं कुठलाच भाग नाही. रूट कॅनल नंतर कॅप करणं महत्वाचे असते का? आणि कॅप कोणकोणत्या प्रकारचे असतात ते आम्हाला सांगाल का? ओके, येस. रूट कॅनल नंतर दाताचं किती स्ट्रक्चर शिल्लक आहे किंवा किती भाग दाताचं अफेक्टेड होतात त्यानुसार त्याला कॅप करायला हवी की नाही हे तुमचे डेंटिस्ट तुम्हाला रेकमेंड करतील. पण साधारण एक 75% रूट कॅनल केलेले दात यांना कॅप करायलाच हवी असते, टू मेंटेन द स्ट्रेंथ ऑफ द टूथ, टू एनहान्स द स्ट्रेंथ ऑफ द टूथ. ओके. आणि दुसरा प्रश्न, वेगवेगळ्या मटेरियलच्या कॅप अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. मेटलची असते, जी कम्प्लिटली मेटलची, स्टीलची म्हणतात काही जण किंवा चांदीची म्हणतात, पण इट इज मेटल. तर मेटलची असते किंवा दाताच्या रंगाची दिसणारी असते, तर मेटल असते, PFM असते, और फुल सिरॅमिक कॅप्स असते. वेगवेगळ्या प्रकारचे असतात. साधारण सगळ्या कॅपचं ड्युरेबिलिटी वगैरे सारखं असतं, पण नाव वी हॅव ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज की दाताच्या स्ट्रेंथ सारख्या कॅपची स्ट्रेंथ, म्हणजे फुल सिरॅमिक किंवा झिरकोनिया कॅप्स म्हणतो, त्या आपल्याला चांगलं एस्थेटिक्स प्लस फंक्शन देऊ शकतात. अच्छा, मग कोणती बेस्ट असते त्यामध्ये? बेस्ट इज म्हणजे ड्युरेबिलिटी इज सेम फॉर ऑल ऑफ देम. बेस्ट म्हणायला गेलं तर कन्सिडरिंग द मटेरियल, व्हॉट वी गिव्ह इज फुल सिरॅमिक इज व्हॉट वी रेकमेंड. अच्छा. दुसरा आपला कॉमन असा प्रश्न असतो की गम ब्लिडिंग, त्याची कारणे साधारणतः कोणती असतात आणि त्यावर काय उपाय आहेत? ओके. गम ब्लिडिंग म्हणजे हिरड्यातनं रक्त येणे. तर काही काही वेळेला ब्रश करताना हिरड्यातनं रक्त येतं किंवा काही काही जणांना अगदी दिवसातनं काही न करता थोडासा धक्का लागला तरी सुद्धा येतं. तर ब्लिडिंग गम्स इट्स नॉट समथिंग दॅट यू शुड इग्नोर. ओके. इट इज अ साईन, इट इज अ इनिशियल साईन ऑफ अ डिसीज, ज्याला आम्ही टेक्निकली जिंजिवायटिस म्हणतो. म्हणजे हिरडीमध्ये हलकंसं इन्फेक्शन आहे, त्याची सुरुवात आहे आणि ते पहिल्यांदा दिसतं हिरडीतनं रक्त येण्यामधनं. तर दॅट शुड बी ट्रीटेड. म्हणजे प्रॉपरली तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन
त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. दात आणि हिरडीमध्ये अन्नकण अडकून ते नीट स्वच्छ नाही झाले तर हिरडीमध्ये इन्फेक्शन तयार होतं आणि मग ते इन्फेक्शन वाढल्याने हिरडी त्याचा रिस्पॉन्स देते. फर्स्ट साईन इज ब्लिडिंग ऑफ गम्स. अच्छा. ओके, तर हे मग त्याला व्हेरियस ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात. त्याची सिव्हिअरिटी बघून किती ब्लिडिंग आहे, किंवा नुसतं ब्लिडिंग आहे गम्समधनं आणि त्याच्यासोबत स्वेलिंग पण आहे का, की काय आहे, म्हणजे त्याच्यानुसार त्याचे ट्रीटमेंट ऑप्शन डिफर होतात. पण ब्लिडिंग गम्स इज अ साईन, इट इज इनिशियल साईन ऑफ द डिसीज विच शुड नॉट बी इग्नोर्ड. ओके. आणि मार्केटमध्ये आता काही असे टूथपेस्ट आहेत जे की सेन्सिटिव्हला म्हणतात की सेन्सिटिव्हिटी तुमची कमी करू शकतात. करेक्ट. किंवा हिरड्यांवर ते इफेक्टिव्ह असतात, तर ते यूज करावेत का? आता टूथपेस्ट आम्ही रेकमेंड नाही करत. म्हणजे द वे यू ब्रश इज इम्पॉर्टंट देन व्हॉट टूथपेस्ट यू यूज. ओके. आणि जे तुम्ही सेकंड म्हणलात सेन्सिटिव्हिटीचं, तर सेन्सिटिव्हिटी कुठल्या कारणाने होतीये त्याच्यानुसार त्याचा उपाय गरजेचा आहे. जे तुम्ही युजली ॲडव्हर्टाईजमध्ये बघता की सेन्सिटिव्हिटी होतीये, बर्फ खाताना दात दुखतोय, आईस्क्रीम खाताना दात दुखतोय, त्याच्यामुळे दात दुखतोय, तर त्याची एक ट्रीटमेंट ऑप्शन वेगळा असतो. किंवा जर तुमचा सेन्सिटिव्हिटी कुठल्या दुसऱ्या कारणाने होतीये, की दाताची झीज झाली आहे किंवा हिरडीच्या बाजूने दाताचा तुकडा पडलाय, या सगळ्या गोष्टींमुळे जर सेन्सिटिव्हिटी झाली तर त्याचा उपाय वेगळे असतात. सेन्सिटिव्हिटी काय होते मुळात दाताची, दाताचा जसं मी मगाशी म्हटलं की दाताला 3 लेयर्स असतात. तर वरचा लेअर जेव्हा निघून जातो ना, किंवा वेअर आउट होतो कुठल्याही कारणाने, कीड लागल्याने किंवा दाताचं वेअर अँड टेअर झाल्याने किंवा दाताला मार लागल्याने, आणि जर सेकंड लेअर एक्सपोज झाला टू द ओरल एन्व्हायरमेंट म्हणजे तोंडामध्ये, तर सेन्सिटिव्हिटी होते. मग ते कुठल्या कारणाने सेन्सिटिव्हिटी झाली आहे हे बघून त्याच्यावर ट्रीटमेंट करायला हवी. सरसकट सगळ्या सेन्सिटिव्हिटीला ॲडव्हर्टाईजमध्ये दिसणाऱ्या टूथपेस्ट ह्या काम करत नाहीत. खरं. आणि त्या फक्त ॲडव्हर्टाईजमध्ये दिसत आहेत म्हणून त्या पण कंटिन्युअसली वापरणं पण रेकमेंडेड नाहीये. दे शुड बी युज्ड अंडर प्रोफेशनल गायडन्स ऑनली. हो, सेन्सिटिव्ह टूथपेस्ट झालेच, पण त्या व्यतिरिक्त सॉल्ट आणि फ्लोराईड असणारे पण पेस्ट असतात. तर त्याबद्दल तुमचे काय मत? ओके. सॉल्ट ॲज सच सायंटिफिकली आमच्या सायन्सनुसार इट डझंट हेल्प, किंवा टेक्निकली फार इट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. फ्लोराईड, इफ यू से फ्लोराईड इज नेसेसरी ड्युरिंग द ग्रोईंग इयर्स, म्हणजे जेव्हा तुमचे साधारण मुलं 6 ते 14 वयोगटात असतात, जेव्हा त्यांचे पक्के दात येत असतात आणि अर्धे दुधाचे अर्धे पक्के दात असतात, किंवा लहान मुलांमध्ये म्हणजे जेव्हा त्यांचे दुधाचे दात असतात, त्या वयोगटामध्ये फ्लोरिडेटेड टूथपेस्ट यूज करावी असं आम्ही रेकमेंड करतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही टूथपेस्ट घेता विकत, त्याच्या मागे कंटेंट्स वाचायला हवेत. त्याच्यामध्ये फ्लोराईड कंटेंट युजली वी रेकमेंड इन मिक्स डेंटिशन, म्हणजे जेव्हा दुधाचे दात पडून पक्के येत असतात किंवा दुधाचे दात असतात, जनरली वी रेकमेंड इन दॅट एज. अच्छा. हां, पण ॲज सच इन ग्रोन अप्स फ्लोराईड 100% युजफुल आहे का नाही. फ्लोरिड म्हणजे आम्ही फ्लोराईड ॲप्लिकेशन म्हणून एक ट्रीटमेंट असतं जे आम्ही डेंटल ऑफिसेसमध्ये करतो, विच ते इम्पॉर्टंट आहे की ज्याच्यामुळे तुमचे कीड लागण्याचं प्रमाण थोड्या प्रमाणात आम्ही कमी करू शकतो. अच्छा. हां, टू सम एक्सटेंट 10 to 20% वगैरे. काही ट्रीटमेंट्स म्हणजे ऑर्थो ट्रीटमेंट्स किंवा काही ज्या एस्थेटिक ट्रीटमेंट्स असतात ज्याच्यामध्ये पुन्हा कीड लागण्याची किंवा अन्न अडकण्याची शक्यता असते, तर अशा पेशंट्सना आम्ही आधी फ्लोराईड ॲप्लिकेशन करून घेतो आणि मग त्या ट्रीटमेंट्सना जाण्यासाठी सांगतो, म्हणजे तुमचं जे पोस्ट ट्रीटमेंट केरीज असतात ते कमी होऊ शकतात. बरोबर. आता जसे आपले वेडेवाकडी दात असतात किंवा अर्धवट तुटलेले किंवा क्रॅक जातात दातांना, तर अशावर काही उपाय आहेत का? हो, डेफिनेटली. वेडेवाकडे दातांवर देर आर वाईड रेंज ऑफ ट्रीटमेंट्स अवेलेबल. तर मोस्ट कॉमनली डन इज ऑर्थो ट्रीटमेंट, म्हणजे जी आपण म्हणतो तारांची ट्रीटमेंट. मेटलचे जे स्लॉट्स असे दाताला लावलेले आणि त्यातनं वायर जाताना दिसते, ती कॉमनली केली जाते, विच इज अ सायंटिफिकली प्रूव्हन ट्रीटमेंट, ज्याला ऑर्थो ट्रीटमेंट असं म्हणतात. ब्रेसेस. हां, ब्रेसेसची ट्रीटमेंट, करेक्ट. तर ती केली जाते. त्याने वेडेवाकडे दात सरळ होतात, किंवा आपल्याला बाहेर आलेले दात असतात किंवा दातांमध्ये स्पेसिंग असतं, गॅप असते, ती पण नीट होईल. दुसरं जे म्हणलं तुटलेला दात वगैरे आहे, त्याच्यासाठी कुठल्या लेवलवर दात तुटलाय, म्हणजे दात तुटलेला असणं आणि दात वेडेवाकडे असणं ह्या कम्प्लिटली 2 वेगळ्या ब्रांचेस आहेत ट्रीटमेंटच्या. त्याचे वेगळे वेगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात.
तर पहिल्यांदा आपण जे वेडेवाकडे दात आहे तर त्याचं जसं आपण एक म्हणलं ऑर्थो ट्रीटमेंट, तसंच आता अलायनर्स पण आहेत. क्लिअर अलायनर्स ज्याला म्हणतो ते पण एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल आहे. बऱ्याच जणांना ते मेटलचे ब्रॅकेट्स आवडत नाहीत, मेटॅलिक स्माईल आवडत नाही, तर अशा लोकांसाठी ट्रान्सपरंट असतात ते डिव्हायसेस, ते पण वापरून अंडर प्रोफेशनल गायडन्स ऑफकोर्स ते ट्रीटमेंट करून घेतले तरी पण वेडेवाकडे दात सरळ होऊ शकतात. आणि बेसिकली ऑर्थो ट्रीटमेंट म्हणजे जी ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट फॉर वेडेवाकडे दात जी आहे ती फक्त एस्थेटिक नसून काही काही केसेसमध्ये इट इज नेसेसरी फॉर गुड मॅस्टिकेशन ॲज वेल, म्हणजे दात नीट चावले जाण्यासाठी सुद्धाही गरजेची आहे. काही जणांमध्ये कॉमनली आपण बघतो खालचे दात पुढे मागे असतात, तर अशा वेळेला समोर म्हणजे वरचे व्यवस्थित असतात, हसताना वगैरे व्यवस्थित असतं, तर पेशंट कदाचित करत सुद्धा नाही ट्रीटमेंट. पण कुठेतरी अंडरलाईन काय होतं, समोरचे दात आणि मागचे दात खाली जे असतात त्याच्यामध्ये क्लिनिंग नीट होत नाही आणि मग एका ओळीत नसल्यामुळे मागच्या दातांपर्यंत तुमचं ब्रशच पोचत नाही आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्या दातांना काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो, तिथे अन्न जास्त अडकू शकतं किंवा तिथे हिरडीचा इश्यू येऊ शकतो. त्याच्यामुळे ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट ही एस्थेटिक आहे प्लस इट इज ऑल्सो फंक्शनल, म्हणजे इट इज नेसेसरी फॉर वेलबिंग ऑफ युअर टीथ. मॅडम आता अलायनर्सचा विषय निघालायच, तर मला एक विचारायचं आहे की मी आता जस्ट इंस्टाग्रामवर स्क्रोल करत होते, तर त्यावेळी मला एक ॲड दिसली की त्यामध्ये DIY अलायनर्स तुम्ही म्हणजे घरी येऊन स्कॅन करून तुमच्या शेपप्रमाणे ते अलायनर्स तुम्हाला दिले जातात. तर मग ते बेटर की डेंटिस्टकडे येऊन प्रॉपर ट्रॅडिशनल वे किंवा तुम्ही सांगितलेल्या ॲडवाईजनी केलेली ट्रीटमेंट बरी? DIY अलायनर्स इज अ बिग नो, म्हणजे ते करणं रेकमेंडेडच नाही आहे, ते कोणी कोणाला ॲडवाईससुद्धा करू नये. दाताची मुव्हमेंट ही सायंटिफिकली प्रूव्हन मेथड्सनीच व्हायला हवी आणि प्रोफेशनल गायडन्सच्या अंडरच व्हायला हवी. हे DIY गोष्टी नाहीत. इट इज अ ट्रीटमेंट मोडॅलिटी, सायंटिफिकली प्रूव्हन ट्रीटमेंट. तुम्ही घरी काहीतरी करून तुमचे दात वेडेवाकडे सरळ करू शकत नाही. त्याच्यामुळे हे फक्त मार्केटिंग असेल किंवा हे एक काय म्हणतात आलेलं फॅड आहे, ट्रेंड आहे, पण डेफिनेटली म्हणजे वेडेवाकडे दातांची ट्रीटमेंट अलायनर्स तुम्ही प्रोफेशनल गायडन्स अंडर प्रॉपरली डेंटिस्टच्या सल्ल्यानी, त्यांच्या रेकमेंडेशननी आणि त्यांच्या ऑब्झर्वेशन अंडरच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. म्हणजे डू नॉट गो फॉर DIY थिंग्स, DIY किट्स. इवन टीथ व्हाईटनिंग जर आपण म्हटलं तर टीथ व्हाईटनिंगमध्ये पण खूप DIY किट्स अवेलेबल आहेत. किंवा घरी एखादा व्हिडिओ असतो की ब्लिचिंग पावडर वापरा आणि अमुक वापरा, नो, सोडा, येस, अ बिग नो. म्हणजे हे नाही तुम्ही करायला पाहिजे, कारण यू आर हार्मिंग युअर टूथ. यू डू नॉट नो की त्या इन्ग्रेडियंट्स वापरल्याने तुमच्या दातांवर काय इफेक्ट होणार आहे. आणि त्या इन्ग्रेडियंटची ॲसिडिटी पण तितकी. एक्झॅक्टली तेच, ते किती ॲसिडिक आहे. कुठलाही सरफेस म्हणजे आपल्या दातांवर तुम्ही कुठलाही प्रकारचं सबस्टन्स जर लावला तर इट इज गोइंग टू कॉज सम रिॲक्शन टू द टूथ, काहीतरी दातावर होणार आहे. मग तुम्ही हे ॲसिडिक वगैरे जेव्हा वापरता, काय सोडा किंवा अमुक तमुक, ते वरचा लेअरच घासून काढतं दाताचा, वेअर आउट होतो तो, आणि म्हणून ते तात्पुरते पांढरे दिसतात. पण अंडरलाईंग तुम्ही काय करताय, वरच्या लेअरला हार्म केल्यामुळे दाताची सेन्सिटिव्हिटी वाढत होत आहे, दाताचं स्ट्रक्चर डिस्टर्ब करताय. आणि हे तुम्ही प्रत्येक इन्ग्रेडियंट तुम्ही यू कॅनॉट टेस्ट इट ॲट युअर होम. त्याच्यामुळे टीथ व्हाईटनिंग झालं किंवा अलायनर्स झालं, हे सगळ्या प्रोफेशनल गायडन्स अंडर आणि ऑब्झर्वेशन अंडरच करण्याच्या ट्रीटमेंट्स आहेत. प्लीज डू नॉट ट्राय इट ॲट होम ॲट एनी कॉस्ट. तुमचा किती चांगला मित्रमैत्रिणींनी जरी सांगितलं की नाही रे तू हे कर, पण हे करू नका. आता नाही, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, किंवा तुमच्या मित्राला नाही झालं म्हणून तुमच्या दातांना काही त्रास होणार नाही असं नाहीये. इट इज गोइंग टू अफेक्ट युअर टूथ इन सम वे ऑर दी अदर, सो यू शुड बी व्हेरी डिजिलंट. आणि ऑर्थो ट्रीटमेंट ही स्पेसिफिकली ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणजे डेंटिस्ट ह्यांची बेसिक डिग्री असते BDS, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असतं MDS. तर आमच्याकडे 9 स्पेशालिटीज आहेत MDSच्या. तर ह्यातले जे ऑर्थोडॉन्टिस्ट असतात दे आर स्पेशलाइज्ड इन ट्रीटमेंट ऑफ युअर मालअलाइन टीथ, म्हणजे वेडेवाकडे दातांचे ट्रीटमेंट करण्यासाठी. तर डेंटिस्टकडे तर तुम्ही जायलाच हवं, म्हणजे ऑर्थोडॉन्टिस्टकडे जाऊन दाताचे वेडेवाकडे नीट करून घेणे हे रेकमेंडेड आहे. हो,
बऱ्याच लोकांना आपले पिवळे दात आवडत नाहीत, त्यासाठी त्यांना हवं असतं की आपले दात बाबा पांढरे शुभ्र दिसावेत, छान दिसावेत, म्हणून ते DIY आता युट्यूब गुगलवर सर्च करतात की बाबा DIY ट्रीटमेंट्स काय, आणि ते करतात. पण ते योग्य आहे का की डेंटिस्ट कडून जाऊन प्रॉपर त्यासाठी काही व्हाईटनिंग ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत? आता पिवळे दात पांढरे करण्यासाठी टीथ व्हाईटनिंग ही कॉमनली करून घेतली जाणारी प्रोसिजर असते, आणि ही कधीच घरी DIY करण्यासारखी नाही. ही सायंटिफिकली प्रूव्हन तुमचे मटेरियल्स असतात जे आमच्या डेंटल क्लिनिकमध्ये अवेलेबल असतात त्याच्यानेच, आणि किती पट करण्या पाहिजे. म्हणजे अगदी पिवळे धमक दात आहेत आणि त्याला मला पांढरे शुभ्र हवेत म्हणून 7-8 वेळा टीथ व्हाईटनिंग नाही करणं रेकमेंडेड. व्हॉट इज रेकमेंडेड इज की तुमच्या दातांची काय कंडिशन आहे, आणि तुमचं इट इज ऑल्सो डिपेंडेंट ऑन युअर कॉम्प्लेक्शन, व्हॉट विल सूट यू बेटर, प्लस तुमच्या दातांचं हेल्थ, ह्या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं. पण टीथ व्हाईटनिंग ही कॉमनली डन प्रोसिजर आहे जी आपण करू शकतो, आणि जी डेंटल क्लिनिक्समध्ये युजली डेंटिस्ट करतात. फक्त घरी जे तुम्ही म्हणलं ऑनलाईन अवेलेबल किट्स, किंवा कुठल्या तरी मित्राने किंवा कुठल्या तरी आईने आजीने सांगितलं की बेकिंग सोडामध्ये लिंबू पे आणि काय अमुक तमुक माहीत नाही काय काय असतं, ते अजिबात करू नये. ह्याच्याने तुमच्या दातांवर काय परिणाम होतो हे तुम्हाला कळत नाही ॲट युअर लेवल. तर कितीतरी वेळा हे ॲसिडिक गोष्टी वापरल्याने ना तात्पुरतं तुम्हाला स्वच्छ झाल्यासारखं वाटतं किंवा पांढरे झाल्यासारखं वाटतात, पण अंडरलाईंग दाताचा वरचा लेअर हा वेअर आउट झालेला असतो, त्याला इजा झालेली असते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, आणि एका माणसाला ते कामी आलं किंवा त्याच्याने त्याला काही त्रास झाला नाही म्हणून तुम्हाला होणार नाही असं नाही आहे. every item you use on your teeth is going to have some underlying effects. त्याच्यामुळे you should be very cautious की तुम्ही काय वापरता आहात, आणि म्हणून टीथ व्हाईटनिंग इज नॉट समथिंग you should do at home. It should always be done under professional help. अच्छा, येस. हेल्दी दात म्हणजे पांढरी दात असं समजलं जातं, तर ते खरं आहे का? नाही, ॲब्सोल्युटली नाही. इट इज अ मिथ. दात हे पांढरे शुभ्र असे नसतात. जसं मी सुरुवातीला पण म्हटलं, दाताला 3 लेअर असतात. तर सगळ्यात वरचा जो भाग असतो ना त्याला इनॅमल म्हणतो आपण, तो पांढरा शुभ्र असतो, म्हणजे तो पांढरा असतो. त्याच्या खालचा जो असतो ना तो डेंटिन, तो त्याची शेड थोडी म्हणजे नॅचरली तो थोडा पिवळसर असतो. तर ज्या लोकांमध्ये वरचा भाग जो असतो त्याची थिकनेस कम्पॅरेटिव्हली जास्त असते त्यांचे दात थोडे जास्त पांढरे दिसतात. ज्यांचे ती थिकनेस थोडीशी कमी असते त्यांचा खालचा भाग जास्त दिसतो आपल्याला, म्हणून तो पिवळटपणा जास्त दिसतो. पण पांढरे दात म्हणजे हेल्दी दात असं अजिबात नाही. इट इज अ मिथ. आणि स्किन टोनवर पण डिपेंड असतं का? स्किन टोनवर डिपेंड नसतं दाताचा रंग, पण इट इज अ काय म्हणतात त्याला कलेक्टिव्ह थिंग. म्हणजे जेव्हा तुमचं ॲपिअरन्स बघतो आपण तेव्हा तुमचे दातांचं शेड शुड बी इन कन्सिस्टन्सी विथ युअर स्किन टोन. म्हणजे कारण बघताना चेहरा बघितला जातो, कॉस्मेटिक्समध्ये तुमच्या दातांचा शेड आणि तुमचं स्किन टोन हे मॅच करून आपण तुमचं ओव्हरऑल ॲपिअरन्स आणि हे सगळं बघू शकतो. अच्छा, हेल्दी दात कसे ओळखावे? ओके, तर हेल्दी दात म्हणजे प्राथमिक तपासणी तुम्ही घरी कशी करू शकता? तर परीक्षण. येस, तर ते घरी कसं करू शकता? आरशात तुम्ही करून दात बघणे. अगदी म्हणजे हे ठोक आहे. कुठल्या दातावर काळा स्पॉट दिसत नाहीये ना, काळी लाईन दिसत नाहीये ना, किंवा जेवताना कुठे अन्न अडकत नाहीये ना, तर दात किडला आहे किंवा दात किंवा हिरडीमध्ये काहीतरी इश्यू आहे. तुम्हाला कशावरनं करणार? पहिली गोष्ट दातात अन्न अडकायला लागेल. छोट्या छोट्या गोष्टी आहे, पालेभाज्या खाल्लेल्या अडकतील, मोहरी अडकेल, जे पटकन निघणार नाही, मग तुम्हाला कुठेतरी टूथपिक वापरावी लागेल. इट इज अ साईन की तिथे काहीतरी इश्यू आहे. किंवा केल्यानंतर कसं स्पेसिफिकली खालच्या दातांमध्ये आतल्या बाजूने पिवळसर थर दिसतो आहे किंवा थोडासा ब्राउनिश बॉर्डरवाला थर दिसतो आहे आणि तो तुम्ही किती जोरजोरात घासलं तरी तो निघत नाहीये ब्रशिंगनी, तर ते तुम्ही दाखवून घ्यायला पाहिजे. अदरवाईज तुम्ही दर 6 महिन्यांनी डेंटिस्ट व्हिजिट ही करायला हवी आहे. वी रेकमेंड. म्हणजे तुमच्या दातांमध्ये लागलेली बारीकशी कीड ही सुद्धा त्या व्हिजिटमध्ये तुम्हाला कळून येते, आणि इट इज ऑलवेज बेटर की तुम्ही इनिशियल स्टेजलाच ती ट्रीट करा रादर दॅन गोईंग फॉर हायर ट्रीटमेंट मोडॅलिटीज. साधारणतः आपले दात वर्षातून किती वेळा क्लीन करून घ्यावे?
आम्ही सांगतो डेंटिस्ट रेकमेंडेड 6 महिन्यातनं एकदा क्लिनिंग करून घेणं गरजेचं आहे. क्लिनिंगचे 2 बेनिफिट्स असतात. एक तर काही काही वेळेला ना आपण खातो तेव्हा जे दातांमध्ये अडकतं ते सॉफ्ट असतं, ते तेव्हाच्या तेव्हा स्वच्छ झालं तर ते रोजच्या ब्रशिंगमध्ये तुमचे दात स्वच्छ राहतात. पण काही काही वेळा ते पार्टिकल्स तसेच जमा होतात आणि मग ते कडक होतात आणि मग ते तुमच्या नॉर्मल ब्रशिंगने निघत नाहीत. ते ह्या सगळे जे स्टबर्न स्टेन्स किंवा आपण त्याला टार्टर म्हणतो लेमॅनमध्ये, ते सगळे प्रोफेशनल क्लिनिंगशिवाय निघत नाही. ते एव्हरी 6 मंथली जर तुम्ही ते करून घेतलं तर ते डिपॉझिट होणार नाही आणि त्याने पुढे जे कॉन्सिक्वेन्सेस होणार आहेत ते आपण टाळू शकतो. आणि दुसरं क्लिनिंगचं महत्त्व म्हणजे क्लिनिंग करताना प्रत्येक दात खूप बारकाईने स्वच्छ केला जातो आणि बघितला जातो. त्याच्यामुळे कुठल्याही दातात बारीकशी कीड जरी असेल ती इनिशियल स्टेजलाच डिटेक्ट होते आणि तेव्हाच आपण त्याला ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे ती जेव्हा दुखून मग त्याला काहीतरी करण्यापेक्षा इनिशियल स्टेजलाच जर ती डिटेक्ट झाली तर आपण त्याला खूप कमी खर्चात पण आणि खूप कमी वेळेत पण ट्रीटमेंट चांगली देऊ शकतो. बरोबर. म्हणजे आपण घरची जशी साफसफाई तर करतोच रोज, येस, पण डीप क्लिनिंग पण आपल्याला जशी करावी लागते येस. तशी आपल्याला दसरा दिवाळी जसं आपण घरचा काढतो तसा डेंटिस्टकडे पण 6 महिन्यातनं एकदा जायला हवं. हो ना, ते पण तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही दर 6 महिन्यांनी या म्हणताय, पण ते सामान्य माणसाला परवडेल का? जसं मी म्हटलं ना, पांढरे दात हे हेल्दी असतात हे मिथ आहे. तसंच डेंटल ट्रीटमेंट ही महागडी असते ही पण एक हाफ मिथ आहे असं आपण म्हणू शकतो. मी जेव्हा सांगते की तुम्ही 6 महिन्यांनी माझ्याकडे दाखवायला या तेव्हा मी तुम्हाला सांगत असते की तुमची कीड जेव्हा इनिशियल स्टेजमध्ये असेल तेव्हा मी त्याची ट्रीटमेंट करून देईन. इनिशियल स्टेजमध्ये कीड म्हणजे त्याच्या मागे 2-3 बेनिफिट्स आहेत. एक तर तुमचा दात जास्त चांगल्या पद्धतीने आपण वाचवतो, प्लस जी इनिशियल ट्रीटमेंट असते ती कमी असते. एक्झाम्पल देते, सर्दी खोकला झाला आणि ट्रीटमेंट घेतली ती कमी खर्चात होते, पण तीच सर्दी तुम्ही ट्रीट नाही केली आणि मग छातीत कफ भरला, निमोनिया झाला, त्याची ट्रीटमेंट महागडी आहे. तसंच हे छोटीशी कीड लागली आहे ती मी पटकन दाखवली, स्वच्छ करून त्याच्यामध्ये फिलिंग करून घेतलं कमी खर्चात आणि दात पण तुमचा चांगला राहतोय. मी लक्षच दिलं नाही त्याच्याकडे, दात दुखायची वेळ आली आणि दात दुखल्यावर मी डेंटिस्टकडे गेले. जोपर्यंत छोटीशी फक्त तुमच्या मोहरीच्या दाण्या एवढी कीड होती ती वाढून आता चांगली शेंगदाणा मावेल एवढी झाली आहे आणि मग तुम्ही डेंटिस्टकडे म्हणताय महाग झालं आणि खूप पैसे लागले. तो हिशोब असा आहे. बरोबर. द अर्लियर यू कम यू सेव्ह युअर मनी, यू सेव्ह युअर टूथ अँड इट इज बेटर फॉर युअर ओव्हरऑल डेंटल हेल्थ. आणि म्हणजे मी तुम्हाला दातांच्याच लेवल्समध्ये जर समजवायचं झालं तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता छोटीशी कीड असते तेव्हा मी तुम्हाला फिलिंग करून देईन, त्याचे तेवढेच चार्जेस होतात. कीड थोडीशी वाढली, आता माझा दात सेन्सिटिव्ह व्हायला लागला आहे, तेव्हा मी येते तर तेव्हा मला त्याला सूज आली आहे किंवा दात दुखायला लागला आहे तेव्हा मला त्याला रूट कॅनल करायला लागेल, त्याचे चार्जेस अकॉर्डिंगली असणार. आणि तेव्हाही मी नाही आले आणि फक्त गोळ्या औषधं लिहून घेतले आणि घरी बसले, जेव्हा दुखेल तेव्हा बघू असं केलं आणि दात पूर्ण तुटून गेला आहे किंवा अर्धा तुटून गेला आहे, मग तेव्हा मी तो वाचवू शकत नाही. तेव्हा तो काढून तिथे मग मला दुसरा दात बसवायला हवा किंवा नवीन ब्रिज करायला हवा, इम्प्लांट करायला हवा. मग त्याची चार्जेस अकॉर्डिंगली असतात. म्हणजे earlier you come, it is better for your expenses also, it is better for your pocket, it is better for your teeth, it is better for your overall dental health. करेक्ट. येस. आता जसं तुम्ही इम्प्लांट ट्रीटमेंट सांगितलं त्याबद्दल थोडं डिटेलमध्ये आम्हाला सांगाल का? हो, डेफिनेटली. डेंटल इम्प्लांट्स हे खूप एक चांगलं ॲडव्हान्स्ड आणि खूप सस्टेनेबल ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे की ज्याच्यामुळे आपण फिक्स दात बसवू शकतो आणि इट कॅन बी डन फॉर एनी एज ग्रुप. काही त्याला सिस्टमिक फॅक्टर्स असतात पण ते वगळता आपण बऱ्यापैकी सगळ्यांमध्ये डेंटल इम्प्लांट्सद्वारे फिक्स दात बसवू शकतो. म्हणजे ज्यांना बचई सूट नाही झाली आहे, ज्यांना बचई आवडत नाही किंवा ज्यांना जमतच नाही आहे बचई कवळीने जेवणं खाणं, त्यांच्यासाठी तर फुल माउथ रिहॅबिलिटेशन विथ द हेल्प ऑफ डेंटल इम्प्लांट्स ही एक खूप आत्ता रेग्युलरली आणि खूप चांगल्या लॉंग टर्म ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे. म्हणजे इट इज अ व्हेरी गुड ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल. तर ह्याच्यामध्ये आपण बेसिकली काय करतो, एक फिक्स्चर असतं बायोकम्पॅटेबल मटेरियलचं, त्याला अगदी लेमॅनमध्ये म्हणायचं झालं तर स्क्रू, त्याला आम्ही फिक्स्चर म्हणतो. वी प्लेस इट इन टू युअर बोन, आपल्या जे जबड्याचं हाड असतं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावर आपण मग दात बसवतो. हे फिक्स्चर आतमध्ये काय करतं, दाताच्या मुळ्यासारखं काम करतं
आणि त्याच्यावर आपण जो आर्टिफिशियल टूथ बसवतो त्याला सपोर्ट देतं आणि त्याने तुम्ही नॉर्मल दाताने कसं खाता नॅचरल टूथने तसं आपण व्यवस्थित खाऊ शकतो. आणि डेंटल इम्प्लांट हे अगदी एक दात नाही आहे, तिथे सुद्धा मी बसवू शकते. मला पूर्ण सगळेच दात नाही आहेत, सगळे दात बसवायचे तरी सुद्धा मी डेंटल इम्प्लांट्सनी फिक्स दात बसवू शकते. अच्छा, म्हणजे कवळीला दुसरा ऑप्शन येस, आपण implant बघू कवळीला शकतो? अ बेटर ऑप्शन, ड्युरेबल ऑप्शन हं. आणि कवळी ही काड्या घालायचं ऑप्शन आहे. हं. डेंटल इम्प्लांट्सनी आपण फिक्स दात देऊ शकतो. आणि ते सांभाळणं पण थोडं कठीणच जातं. सांभाळणं आणि कवळीला ॲडजस्ट न हां. होणं हे खूप कॉमन आहे. हं. म्हणजे कितीतरी असे जण आहेत की खूप चांगल्या कवळी करून घेतल्यात पण मी ॲडजस्टच झाले नाही आहे त्याला, हं. मला जमतच नाही आहे. तर अशा लोकांसाठी डेंटल इम्प्लांट्सद्वारे सगळे दात फिक्स करून घेणं हे आता खूप सोप्या पद्धतीने करण्यासारखं आहे, पेनलेस पद्धतीने करण्यासारखं आहे आणि हे आता रेग्युलरली करतात, त्याच्यामुळे बरोबर. त्याला काहीच इश्यू नाही. डेंटल इम्प्लांटने फुल माउथ रिहॅबिलिटेशन म्हणतो आपण हं. त्याला, ते आपण डेफिनेटली करू शकतो आणि इट हॅज प्रेडिक्टेबल रिझल्ट्स. म्हणजे वी कॅन प्रेडिक्ट की इतकी वर्ष तुम्ही चांगलं ठेवू शकता, राहू शकतं. हं. त्याच्यामुळे डेंटल इम्प्लांट्स इज बिकमिंग अ बून हं. टू एव्हरीबडी हू हॅज नॉट रिप्लेस देअर टीथ, कारण त्यांना रिमुवेबल नको आहे म्हणून. बरोबर. त्याच्यामुळे डेफिनेटली म्हणजे यू कॅन ऑलवेज टेक अ कन्सल्टेशन फॉर डेंटल इम्प्लांट्स. हं. म्हणजे मी जसं म्हणलं, एक दाढ नाही आहे किंवा एक दात नाही आहे तो सुद्धा आपण डेंटल इम्प्लांटने बसवू शकतो किंवा सगळे दात नाही आहेत ते सुद्धा आपण डेंटल इम्प्लांटने फिक्स दात बसवू शकतो. हो ना, नक्कीच. येस. तुम्ही हाडामध्ये स्क्रू घालताय हे सांगताय पण मला थोडं भीतीदायक वाटतं. येस. तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का? नाही, दुष्परिणाम असे ॲज सच काही नसतात हं. आणि पेनलेस सुद्धा नसतं. म्हणजे ते जी नॉर्मल भुलीत आपण साधं रूट कनाल किंवा दात काढण्याची प्रोसिजर करतो त्याच भुलीत आपण डेंटल इम्प्लांट पण करतो आणि इट इज एक्स्ट्रीमली सेफ प्रोसिजर. काही सिस्टमिक कंडिशन्स आम्ही इव्हॅल्युएट करतो डेंटल इम्प्लांट करायच्या आधी, पण इन जनरल 95% ऑफ द पीपल कॅन गेट डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट डन हं. आणि त्याला काही इश्यू येत नाही. सिस्टमिकली सुद्धा त्याचं काही साईड इफेक्ट नाही. बरं. येस. तुम्ही आता आम्हाला इम्प्लांट्सबद्दल छान माहिती दिली. तर ह्या व्यतिरिक्त अजून काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत का? हो, डेफिनेटली. म्हणजे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेसमुळे आता आपण मोर ऑफ वी आर गोईंग टुवर्ड्स डिजिटल डेंटिस्ट्री. म्हणजे ज्या जुन्या पद्धती होत्या माप घेण्याच्या किंवा दात बनवण्याच्या, तर त्याच्यामध्ये भरपूर ॲडव्हान्सेस आले आहेत. त्याच्यामध्ये 3D स्कॅनर्स आले आहेत की तुम्हाला त्या तोंडात एक मटेरियल घातलं जातं आणि मग ते असं च्युइंगमसारखं असतं आणि मग ते तोंडात मग घट्ट होतं आणि मग ते काढणं, ही युज्युअल पद्धत झाली माप घेण्याची. पण आता वी हॅव 3D स्कॅनर्स. त्याच्यामुळे आपलं हे जास्त एफिशियंट पण झालेलं आहे. प्लस आपलं जे मटेरियल युसेज आहे ते पण आपलं बेटर झालं आहे. म्हणजे आपण टेक्नॉलॉजी यूज करून जास्त चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड करू शकतो डेंटल टिश्यूज, शेजारच्या हिरडी वगैरे सगळं. त्याच्यामुळे डेफिनेटली डिजिटल डेंटिस्ट्री इज डेव्हलपिंग आणि सगळ्या आता बऱ्यापैकी ऑफिसेसमध्ये डिजिटल डेंटिस्ट्रीकडे कल वाढलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपण ते इन्कल्केट करू शकतो अच्छा. आणि ते आपण वापरू शकतो फॉर बेटर ट्रीटमेंट. ओके. स्माइल डिझायनिंगबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. येस. स्माइल डिझायनिंग ही मोस्टली इट इज अ कॉस्मॅटिक डेंटल ट्रीटमेंट प्रोसिजर. तुमचे समोरचे दात काही कारणाने थोडेसे वेडेवाकडे आहेत, वेडेवाकडे म्हणण्यापेक्षा पुढे मागे आहेत किंवा थोडीशी स्पेसिंग आहे किंवा काही मायनर करेक्शन्स आहेत की ज्याला तुम्हाला ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट न करायची नाही आहे किंवा त्याची गरज नाही आहे, पण थोडेसे करेक्शन्स करायचे आहेत, तर यू कॅन डेफिनेटली गो फॉर स्माइल डिझायनिंग. किंवा तुमचे दात खूप पिवळे आहेत आणि टीथ व्हाईटनिंगने सुद्धा ते तितके होऊ शकत नाही आहेत किंवा काही लिमिटेशन्स येत आहेत, तर यू कॅन गो फॉर स्माइल डिझायनिंग. ह्याच्यामध्ये वेगळ्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज असतात. तुम्ही लॅमिनेट्स करू शकता, विनियर्स करू शकता, यू कॅन म्हणजे रीड अबाउट इट. तर या सगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट मोडॅलिटीजनी कॉन्झर्वेटिव्हली पण इन अ व्हेरी इफेक्टिव्ह वे तुमची स्माईल तुम्ही बेटर करू शकता आणि गुड लुकिंग म्हणजे गुड लुक्स यू कॅन ऑलवेज अचीव्ह विथ इट. जसं मी म्हटलं की डिजिटल डेंटिस्ट्रीकडे आपण आत्ता जातो आहोत, तर स्माइल डिझायनिंगसाठी पण तुमचं बिफोर आणि आफ्टर हे आपण व्हर्च्युअली डिजिटल डेंटिस्ट्री थ्रू बघू शकतो की अमुक ट्रीटमेंटनी मी स्माइल डिझायनिंग केल्यावर माझं असं दिसेल आणि इफ आय वॉन्ट टू गो फॉर इट, इफ आय वॉन्ट एनी करेक्शन इन इट, हे सगळं आपण डिजिटल डेंटिस्टनी पण इव्हॅल्युएट करून आपण आपलं स्माइल डिझायनिंग पण बेटर करू शकतो. आपल्याला इन शॉर्ट आफ्टर रिझल्ट बघू शकतो आपण. येस, व्हर्च्युअली. आणि दॅट इज ऑनली बिकॉज ऑफ द डिजिटल डेंटल टूल्स विच आर अवेलेबल नाव, की तुम्ही बिफोर आफ्टर व्ह्यू करू शकता व्हर्च्युअली आणि अकॉर्डिंगली तुम्ही ट्रीटमेंट ऑप्शनला जाऊ शकता तुमच्या रेकमेंडेशननुसार.
ही तर झाली ॲडव्हान्स ट्रीटमेंट. येस. पण पूर्वीच्या काळी कडुलिंबाच्या काठीने किंवा मंजन केलं जायचं बरोबर साधारणतः. बरोबर. तर मग ते चांगलं की आत्ताची ॲडव्हान्स जसं की आपलं ब्रशिंग आपण करतो किंवा इलेक्ट्रिक ब्रश पण आलेत, मग त्याबद्दल काय सांगाल? ना डेफिनेटली. म्हणजे आता जे आपल्याला टूथब्रशेस अवेलेबल आहेत आणि हे सगळं आहे ते खूप चांगलं आहे फॉर युअर टीथ. मंजनने दात घासणं आम्ही रेकमेंड करत नाही. अच्छा. मंजन हे अब्रेझिव्ह असतं. अब्रेझिव्ह असतं म्हणजे काय होतं, जेव्हा तुम्ही ते दातावर घासता तर तुमच्या वरच्या लेअरला ते हार्म करू शकतं. ओके. त्याच्यामुळे मंजन तर आम्ही आता ॲब्सोल्युटली रेकमेंड करत नाही. तुम्ही टूथपेस्ट आणि टूथब्रशनेच दात घासणं आम्ही रेकमेंड करतो. प्लस टूथपिक किंवा काडी हे सुद्धा हे आम्ही रेकमेंड करत नाही. युझिंग अ गुड ब्रश, त्याच्यात सुद्धा म्हणजे वी रेकमेंड अ मीडियम और सॉफ्ट ब्रिसल ब्रश ओके. आणि अ पेस्ट विथ इट. यू कॅन यूज एनी पेस्ट. द वे यू ब्रश इज मोर इम्पॉर्टंट दॅन वॉट पेस्ट यू यूज. ओके. त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. आणि दुसरं आता म्हणाल की मॅन्युअल आणि पॉवर टूथब्रश म्हणजे इलेक्ट्रिक टूथब्रश, तर इलेक्ट्रिक टूथब्रश आर ऑलवेज बेटर आणि त्याने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने दात स्वच्छ करू शकता. इट इज अ ॲडव्हान्स्ड दिस थिंग मोडॅलिटी आणि विच शुड बी युज्ड. म्हणजे ते चांगलेच आहेत मॅन्युअल ब्रशिंगपेक्षा. द बेनिफिट्स ऑफ इट आर मोर. स्पेशली जे नॉर्मल ब्रशिंग जर तुमचं व्यवस्थित होत असेल तर दिस इज ऑल्सो वर्किंग गुड फॉर यू. पण काही केसेसमध्ये जिथे आम्ही रेकमेंड करतो स्वतः की नाही तुम्ही इलेक्ट्रॉनिकच वापरा, की जे स्वतः नीट ब्रश करू शकत नाहीत मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा, किंवा ज्या लोकांमध्ये तुम्हाला म्हणजे मोठ्यांना ब्रश करून द्यावं लागतंय, स्वतः करता येत नाही अशा लोकांमध्ये. आणि इन जनरलसुद्धा इलेक्ट्रॉनिक टूथब्रशेस आर बेटर दॅन मॅन्युअल. साधारण पद्धत कशी असते ब्रश म्हणजे कोणत्या पद्धतीने ब्रशिंग करावं ओके, हे सांगाल का? येस. ग्रॉसली जर आपण बघायला गेलो तर ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवतात आडवं ब्रश केलंय आणि जोरात घासायचं, एका दातावर 1-2 मिनटं 5 मिनटं घासायचं. नो, नॉट रेकमेंडेड ॲट ऑल. ब्रश करताना कायम वरच्या दातांना वरून खाली स्वीपिंग मोशनमध्ये ब्रश करायचं आणि खालच्या दातांना खालून वर या मोशनमध्ये ब्रश करायचं. तुम्ही केल्यावर तुम्हाला दिसेल की दाताला साधारण 3 सर्फेसेस आपल्याला दिसतात, ते बाहेरचा, आतला आणि वरचा, ज्याने आपण चावतो. ब्रश हा 3ही सर्फेसेसवरनं फिरला पाहिजे, 2 दातांच्या मधनं फिरला पाहिजे. नुसतं आडवं ब्रश करायचं नाही आहे एका वेळेला साधारण. आणि ब्रश करताना व्हॉट आय रेकमेंड इन माय क्लिनिक इज, ब्रश करताना सगळ्यात शेवटच्या दाढेपासून सुरुवात करायची. ब्रश करताना सुरुवातीला ब्रश करताना तुम्ही आरशात बघून ब्रश करा. प्रत्येक दातावरनं ब्रश हा फिरला पाहिजे, कारण समोरचेच दात आपले जास्त चांगले, कारण ते दिसतात आणि इतके तेच दाखवायचे असतात. त्याच्यामुळे तेच चांगले घासून आपण स्वच्छ करतो आणि मागची दाढ तशीच राहते बिचारी, जी खरं खात असते. तर ब्रश करताना चांगली सवय लावायची असेल तर मी नेहमी सांगते की सुरुवातीला आरशात बघून ब्रश करा, शेवटच्या दाढेपासून ब्रश करायला सुरुवात करा आणि मग पुढच्या दातांपर्यंत या. म्हणजे प्रत्येक दातावरनं ब्रश फिरला पाहिजे. वरच्या दाताला ब्रश करताना वरून खाली ह्या डिरेक्शनमध्ये ब्रश केलं पाहिजे, खालच्या दातांना ब्रश करताना खालून वर ह्या डिरेक्शनमध्ये ब्रश केलं पाहिजे. दात हा बाहेरनं जितका ब्रश केला जातोय तितकाच आतल्या बाजूने ब्रश केला गेला पाहिजे. आणि दातांचा ब्रश केल्यानंतर जीभ सुद्धा स्वच्छ केली पाहिजे. टंग क्लिनिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर ओरल हायजीन रुटीन. ओके. आता दाढांचा विषय निघालाच आहे, तर अक्कलदाढीबद्दल थोडं मला बोलायचं आहे. येस. असे म्हणतात की अक्कलदाढी अक्कल आल्यावर येते, त्याबद्दल काय सांग? नाही, अक्कलदाढी यायचं एज असतं 18+. ओके. म्हणजे नॉर्मल ह्याच्यामध्ये जेव्हा तो मुलगा मुलगी संज्ञान होते आपल्या लिटरल टर्म्समध्ये, तेव्हा अक्कलदाढी यायला सुरुवात होते. आणि अक्कल आणि अक्कलदाढेचा काहीही संबंध नाही. आणि आता ओव्हर अ पिरियड म्हणजे जसं इव्होल्युशन होत आहे तसं आपल्या जबड्याची लांबी किंवा आकार आहे ना थोडा छोटा होतोय. त्याच्यामुळे आपल्या अक्कलदाढेला ना हवी तेवढी जागा मिळत नाहीये. आणि म्हणून खूप जणांचं तुम्ही ऐकत असाल अक्कलदाढ हाडात आले, अर्धी वाकडी आली आहे, बाहेरच आली नाहीये. करेक्ट. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होत आहेत. त्याच्यामुळे खूप कॉमनली अक्कलदाढ काढणे हे रेकमेंड केलं जातं, कारण त्याने बाकी त्रास व्हायला लागतात किंवा शेजारच्या दाताला त्याच्यामुळे कीड येते किंवा तिथे सूज यायला लागली. तर इट इज अ कम्प्लिटली नॉर्मल प्रोसिजर आणि रुटीनली कॅरीड आउट प्रोसिजर. अक्कलदाढ काढण्याने अक्कल कमी होते हे एकदम खोटं आहे. आणि अक्कलदाढ काढल्याने तुमची च्युईंग एफिशियन्सी सुद्धा कमी होत नाही. त्याच्या समोरच्या दाढा आणि उपदाढा या तुम्हाला नॉर्मल
चावण्यासाठी सफिशियंट असतात. अच्छा. त्याच्यामुळे तुमची अक्कलदाढ जर ती त्रास देत असेल किंवा तुम्हाला त्याने दुखत असेल, सूज येत असेल, समोरच्या दाताला त्याच्यामुळे कीड लागत असेल, तिथे अन्न अडकत असेल, तर ती काढून घेतलेली बेटर असते. ती ठेवल्याने तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट ॲज सच काही काही नसतं. नाहीये. बरं. तुम्ही आता सांगितलंच की अक्कलदाढेने तर अक्कल कमी होत नाही. पण पूर्वीच्या काळी किंवा असं म्हटलं जातं की दात काढल्याने नजर दृष्टी कमी होते, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, हे पण एक मिथ आहे. म्हणजे दात काढणे आणि दृष्टी कमी होण्याचा काहीच संबंध नाही आहे किंवा दाताची नस आणि डोळ्याची नस एक असते असं वगैरे पण काहीच नसतं. फक्त आधी कसं व्हायचं की साधारण दात काढायची वेळ यायची 40-45 नंतर आणि तेव्हा साधारण 40तला चष्मा लागायचा. तर इन अ म्हणजे स्पॅन ऑफ अ पर्सन्स लाईफ ह्या 2 गोष्टी एका वेळेला कोइन्साइड व्हायच्या, म्हणून ते एक मिथ डेव्हलप झालंय. पण सायंटिफिकली दात काढणे आणि नजर कमी होणे ह्याचा काहीच संबंध नाही. अच्छा. येस. प्रेग्नेन्सी दरम्यान डेंटल ट्रीटमेंट्स आपण करू शकतो का किंवा त्या सेफ असतात का? हो, प्रेग्नन्सी दरम्यान आपण डेंटल ट्रीटमेंट्स करू शकतो. पण हे सांगताना त्याच्या आधी मी हे नमूद करेन की जेव्हा मी म्हणते की तुम्ही 6 मंथली व्हिजिट करायला पाहिजे किंवा एखादी लेडी असते की जी शी इज एक्सपेक्टिंग किंवा शी इज प्लॅनिंग फॉर अ बेबी, जर ही 6 मंथली व्हिजिटमध्ये तिच्या काही डेंटल कंडिशन्स आपण आधीच डिटेक्ट केल्या तर ते आपण तेव्हाच ट्रीट करू शकतो आणि शी डझंट हॅव टू बेअर द पेन ऑफ डेंटल केरीज किंवा डेंटल पेन तिच्या प्रेग्नन्सीमध्ये, कारण ऑलरेडी इट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह पिरियड फॉर अ फिमेल. तर त्याच्यामुळे ट्रीटमेंट जर आधीच डिटेक्ट झालं तर वेल अँड गुड, म्हणजे यू आर ऑलवेज इन अ सेफर झोन. पण इन केस नाही डिटेक्ट झालं किंवा नाही तुम्ही लक्ष दिलं दातांकडे आणि इफ यू आर प्रेग्नेंट तरी पण तुम्ही ट्रीटमेंट करून घेऊ शकता. तर द सेफ पिरियड इज कन्सिडर्ड टू बी द सेकंड ट्रायमेस्टर, म्हणजे 4था महिना ते 6वा महिना या दरम्यान डेंटल ट्रीटमेंट्स करणं सेफ समजलं जातं. फक्त ड्युरिंग प्रेग्नन्सी आपण युजली डेंटल एक्सरेज अवॉइड करतो, म्हणजे कुठल्याही प्रकारचं एक्सरेचं एक्सपोजर अवॉइड करतो, विच इज कन्सिडर्ड नॉट गुड फॉर द फिटस. पण तरी पण त्याची पण गरज जर पडली तर आपण काही काळजी घेऊन लेड एप्रिल्स किंवा असं वापरून ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे ट्रीटमेंट कॅन बी डन, त्याला काहीच इश्यू नाही. पण ॲज आय ऑलवेज से, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. इट इज ऑलवेज बेटर इफ इट इज डन बिफोर, बट इन इमर्जन्सी वी कॅन ऑलवेज ट्रीट. आता हे झालं प्रेग्नेन्सी दरम्यान. करेक्ट. तर आता आपण लहान मुलांचं थोडं बघूया की लहान मुलांची पहिली डेंटल व्हिजिट साधारणतः कधी असावी? ओके. लहान मुलांचा पहिला दात दुधाचा जो असतो तो साधारण एक 5व्या-6व्या महिन्यानंतर यायला सुरुवात होते. युजली 80% ऑफ द केसेस खालचे 2 दात सगळ्यात आधी येतात आणि पहिला दात आल्यानंतर बाळाची पहिली व्हिजिट असायला हवी. अच्छा. ओके. म्हणजे त्या व्हिजिटमध्ये तुम्हाला डेंटिस्ट पुढे येणाऱ्या दातांची काळजी कशी घ्यायला हवी हे तुम्हाला सांगेल, जेणेकरून पुढची प्रोसिजर, पुढचे दात येणे किंवा टीथिंग जे आपण म्हणतो ते बाळासाठी पण चांगलं असेल आणि आई बाबा पण त्या दातांची व्यवस्थित काळजी घेऊ शकते. दुधाच्या दातांना कीड लागते, मग असं समजलं जातं की बाबा हे दात तर पडणारच आहेत आणि दुसरे दात येणार आहेत, मग दात काढायची काय गरज आहे? तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? दुधाच्या दातांना कीड लागणे इज एक्स्ट्रीमली कॉमन आणि पण असं म्हणतात की ते पडणारच आहे, त्याला काय ट्रीटमेंट करायची, पण असं नाही आहे. दुधाचे दात अतिशय महत्त्वाचे असतात. दुधाचे दात जेव्हा असतात तेव्हा ते ग्रोईंग इयर्स असतात त्या बाळाचे, त्या मुलाचे, मुलीचे. त्याच्यामुळे या वेळेमध्ये जर त्यांचे दात खराब झाले असतील, दुखत असतील, तर ते डिरेक्टली त्यांच्या खाण्यापिण्यावर अफेक्ट करतं, त्यांचं न्यूट्रिशन कमी होतं आणि त्याच्यामुळे त्यांचे ग्रोथला पण त्याचे दुष्परिणाम दिसतात. सेकंडली, दुधाचे दात काय करतात, खालून येणाऱ्या पक्क्या दातांसाठीची जागा जपून ठेवत असतात किंवा मेंटेन करून ठेवत असतात. तर दात हे एकमेकांच्या बाजूबाजूला असण्याची त्यांची फिजिओलॉजी आहे, म्हणजे तसेच ते नॅचरली असतात. मधलाच एक दात समजा खराब झालाय, त्याची साईज कमी झाली आहे कारण तो किडलाय, तर अशा वेळेला काय होतं, पुढचा बाजूचे दात हे थोडेसे सरकू शकतात, ती मधली स्पेस कमी होऊ शकते किंवा त्याची ट्रीटमेंट नाही तुम्ही करून घेतली तर तो दात आहे तसाच छोट्या तुकडे होऊन निघून जातो किंवा असं काहीतरी होतं. आणि मग खालचे येणाऱ्या दातासाठी ज्या दातांनी स्पेस मेंटेन करायला हवी आहे दुधाच्या,
ती तशी होत नाही आणि मग खालचा येणारा दात कुठेतरी वाकडा येतो, तिरका येतो, पुढे येतो, मागे येतो. तर हे कॉमनली बघितलं जातं. त्याच्यामुळे 2 गोष्टींसाठी दुधाच्या दातांची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे टू मेंटेन आणि टू कंटिन्यू गुड न्यूट्रिशन फॉर द चाइल्ड, गुड च्युईंग फॉर द चाइल्ड. जे खातोय ते व्यवस्थित चावलं गेलं पाहिजे, म्हणजे ते पोटात जाऊन त्याचे सगळे पोषण मूल्य मुलांना मिळतील, कारण हे त्यांचे वाढीचे वय आहे. आणि दुसरं म्हणजे खालून येणाऱ्या पक्क्या दातांसाठी हे दात आपली जागा रिझर्व करून ठेवतात असतात. त्याच्यामुळे ती जागा रिझर्व ठेवण्यासाठी किंवा फॉर बेटर अलाइनमेंट ऑफ युअर परमनंटली इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट की दुधाचे दात तुम्ही जास्तीत जास्त ट्रीटमेंट करून कॉन्झर्व करणे. किडलेत काढून टाकले किंवा किडलेत लक्षच दिलं नाही, ह्या दोन्ही गोष्टी करू नयेत. अच्छा, बॅड ब्रेथ कशामुळे होते, त्याची नेमके कारणे काय आहेत? ओके, बॅड ब्रेथ म्हणजे तोंडाची दुर्गंधी येणे किंवा खराब वास येणे, ह्याची खूप कारणं असतात. म्हणजे जशी ओरल रिलेटेड कारणे तशी पोटाची पण काही आजार असतात, त्याच्यामध्ये सुद्धा बॅड ब्रेथ होतं. पण कॉमनली एक अराउंड 70% लोकांमध्ये तोंडाची स्वच्छता न ठेवण्यामुळे तोंडाची दुर्गंधी येते, बॅड ब्रेथ येतं. तर ह्याच्यासाठी सगळ्यात मेन उपाय म्हणजे तुमच्या दातांची स्वच्छता नीट ठेवणे. आणि नीट स्वच्छ तुम्हाला होत नसेल तर एक 6 महिन्यांनी, जसं मी पुन्हा ते आय एम एम्फसायझिंग ऑन द सेम पॉईंट की तुम्ही प्रोफेशनली दात स्वच्छ करून घेणे, 6 मंथली व्हिजिट करणे. आणि दुसरी अजून एक गोष्ट बॅड ब्रेथसाठी म्हणजे खूपदा दातच खूप घासून घासून स्वच्छ केले जातात आणि जीभ बघितलीच जात नाही. खूप वेळेला जिभेवर पण थर असतो, जिभेवर पण अन्नकण साठलेले असतात. त्याच्यामुळे दात घासण्याचं जे तुमचं रुटीन आहे किंवा ओरल हायजीन मेंटेनन्सचं जे रुटीन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ब्रशिंग करताय, फ्लॉसिंग करताय, माउथवॉश वापरताय, त्याच्यामध्ये यू शुड ॲड अ स्टेप ऑफ टंग क्लिनिंग. टंग क्लिनर्स असतात अवेलेबल, नॉर्मल आहे, इट टेक्स हार्डली सम सेकंड्स, पण त्याच्यामुळे तुमची जीभ पण स्वच्छ राहते आणि तो पण एक बॅड ब्रेथचं कारण आपण एलिमिनेट करू शकतो. तर मुख्य बॅड ब्रेथचं कारण असतं दाताची स्वच्छता नसणे, कुठेतरी दातामध्ये अन्नकण साठवून तिथे टार्टर जमा झाला आहे किंवा हिरडीमध्ये बारीकसं इन्फेक्शन तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्या तोंडाची दुर्गंधी येत असते. तुम्ही कितीही चांगला माउथवॉश वापरा आणि तो मिंट फ्लेवरचा वापरा किंवा तुम्ही रास्बेरी फ्लेवरचा वापरा किंवा अमुक, त्याच्याने बॅड ब्रेथ जाणार नाहीये. अनलेस अँड अंटिल यू ट्रीट द कॉज, द सिम्पटम इज नॉट गोइंग टू गो. ठीक आहे, त्याच्यामुळे इट शुड बी ट्रीटेड. आता ब्रशच्या मागच्या बाजूला जे टंग क्लीनर असतं ते वापरावं की नॉर्मल टंग? नाही, ते पण तुम्ही वापरू शकता किंवा टंग क्लिनिंग साठी जे डिव्हाइस येतं जे असं यू शेप्ड असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. एनी विच वेज क्लिनिंग इट इज इम्पॉर्टंट. यू यूज इट अ फॅन्सी डिव्हाइस और यू यूज द बॅक ऑफ युअर टूथब्रश, इट इज गोइंग टू डू द सेम जॉब, फक्त क्लिनिंग इज इम्पॉर्टंट. हे सगळं तुम्ही सांगताय, येस, ते ठीक आहे आणि मला पटतंय पण जी डेंटिस्टकडे जायची जी भीती आहे ती अजून पण कमी होत नाही, तर ती भीती कशी ओव्हरकम करायची? मला हे खूपदा विचारतात. म्हणजे एक तर माझ्याकडे गंमत म्हणून सांगायचं झालं तर एक 55 इयर्स एजच्या काकू होत्या आणि त्या इतकी दिवस त्यांना इतकी वर्ष दाताचा प्रॉब्लेम होता, पण भीतीपोटी त्या आलेल्या नव्हत्या आणि त्यांना मला माझ्या वेटिंग एरियापासून डेंटल चेअरवर बसवायला 2 व्हिजिट लागले. म्हणजे आय हॅड टू काउन्सिल हर. म्हणजे खूप डीप भीती असते, खूप भीती वाटते डेंटल ट्रीटमेंटची. तर आय युजली टेल 3 थिंग्स अशा टू ओव्हरकम दिस फिअर. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही रेग्युलर व्हिजिट्स जर करत असाल ना तर तुमचे खूप डेंटल प्रॉब्लेम्स हे इनिशियल स्टेजलाच डिटेक्ट होतात. इनिशियल स्टेजला डिटेक्ट झालं ना तर तुम्हाला मोठ्या ट्रीटमेंट्सची गरजच नसते. म्हणजे जेव्हा मोहरी एवढी कीड आहे तेव्हा मला तुम्हाला इंजेक्शन द्यायची गरजच नाही. मी विदाऊट इंजेक्शन ती क्लीन करून तिथे भरू शकते सिमेंट. पण ती मोठी होते तेव्हा मग मला इंजेक्शन ॲड करावं लागतं, मग त्याची पुन्हा वेगळी भीती वाटते. तर म्हणजे त्याचा कन्क्ल्युजन काय की तुम्ही जितकं इनिशियली डिटेक्ट कराल किंवा इनिशियली अप्रोच कराल किंवा ओरल हायजीन चांगले ठेवाल तेवढं तुम्हाला एक्सटेन्सिव्ह डेंटल ट्रीटमेंट्स कराव्या लागणार नाहीत आणि कॉन्सिक्वेंटली तुम्हाला त्याच्यासोबत येणाऱ्या अँझायटीशी डील करावं लागणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आय ऑलवेज टेल की तुम्ही डेंटल ट्रीटमेंटला येताना तुमची कोणतरी जवळच्या व्यक्तीला घेऊन या, जो तुम्हाला मॉरल सपोर्ट देऊ शकेल, जो तुम्हाला घाबरवणार नाही, अशा व्यक्तीला सोबत तुम्ही आणा.
आणि तुम्हाला भीती वाटते किंवा मी भीतीपोटी डेंटल ट्रीटमेंट करून घेत नाही, हे तुमच्या डेंटिस्टसोबत कम्युनिकेट करा. म्हणजे डेंटिस्ट पण तुम्हाला सूद करून, तुमचं काउन्सिलिंग करून तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊ शकेल. कारण डेंटल ट्रीटमेंटमध्ये ना एक निगेटिव्ह एक्सपिरियन्स खूप मोठा फॅक्टर असतो. काही वेळेला काय होतं, आपण डेंटिस्टशी बोलत नाही आणि सांगत नाही. पेशंट येतो, चेअरवर बसतो, आपला कसं तरी खूपच दुखत असतं, काय करणार, आणि मग तो डेंटिस्ट नॉर्मली ट्रीटमेंट करतो आणि काही वेळेला ती भीती वाढते त्याची, आणि मग त्याच्यानंतर तो पुन्हा कधी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे कम्युनिकेशन विथ युअर डेंटिस्ट आणि हॅव्हिंग इट ॲज अ पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. म्हणजे लहान मुलांच्या डेंटल ट्रीटमेंटमध्ये तर बिहेवियर मॅनेजमेंटमध्ये फर्स्ट पॉईंट असतो की डेंटल व्हिजिट ही खूप पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स असला पाहिजे मुलांना, म्हणजे फ्युचरमध्ये त्यांना डेंटिस्टची भीती राहणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्हॉट आय युजली से इज की डेंटल ट्रीटमेंट जर तुम्ही सोबत कोणाच्या तरी जात आहे किंवा तुमच्या मुलांना डेंटल ट्रीटमेंट करायचे, तर घरी त्याच्याबद्दल निगेटिव्ह चर्चा करू नका की जाऊन तुला इंजेक्शनच देणार आहेत हां, मग तुझा हातच धरून ठेवणार आहेत हां, किंवा हे तुला करावंच लागणार आहे आणि ते नाही केलं तर मग ते डॉक्टर काका तुला मोठं इंजेक्शन देतील किंवा हाता एवढं इंजेक्शन असेल वगैरे. ॲब्सोल्युटली नाही. तुमचं कम्युनिकेशन विथ युअर चाइल्ड ऑर युअर कलिग ऑर युअर फ्रेंड विथ हुम यू आर गोईंग टू द डेंटिस्ट शुड बी एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह. कारण ऑलरेडी तो माणूस थोडासा घाबरलेला असतो. कुठल्याही डॉक्टरकडे जाताना माणूस घाबरलेलाच असतो आणि तुम्ही त्याला अजून भीती दाखवत गेलात तर ती फक्त वाढणार आहे, ती कमी होणार नाही आहे. त्याच्यामुळे 3 थिंग्स. फर्स्ट इज गेटिंग युअर सेल्फ चेक्ड किंवा इनिशियल प्रॉब्लेमच सॉल्व्ह करून घ्या, म्हणजे तुम्हाला मोठ्या प्रॉब्लेमकडे जावंच लागणार नाही, मोठ्या एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट्सकडे जावंच लागणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे डेंटल ट्रीटमेंटला जाताना तुमच्या डेंटिस्टशी कम्युनिकेशन ठेवा की मला भीती वाटते, मग कन्सिडरिंग दॅट युअर डेंटिस्ट विल ॲक्ट अकॉर्डिंगली. आणि तुमच्यासोबत जाताना सोबत कोणाला तरी तुमचा स्ट्रॉंग सपोर्ट असतो की आई असते, मैत्रीण असते, खास मैत्रीण असते, कोणीतरी असतं, त्यांना घेऊन जा की ज्यांच्याशी यू कॅन शेअर द फिअर, तुम्ही सांगू शकता ओपनली. आणि तिसरं म्हणजे when you're going with somebody, if your child is going to get dental treatment done, you should have a very positive conversation with them so that he does not build fear about dental treatment, about dentist in future also. So he will have a very positive आणि good experience overall, आणि त्याच्या डोक्यात ती भीती कायम राहणार नाही. तर हे 3 गोष्टी आय कॅन से टू ओव्हरकम युअर डेंटल फिअर. आणि डेंटिस्ट कॅन बी युअर फ्रेंड्स. हो ना. हां, त्याच्यामुळे यू कॅन ऑलवेज कम्युनिकेट विथ देम आणि दे कॅन अंडरस्टँड युअर फिअर अँड हेल्प विथ इट. नक्कीच. येस. इतक्या सोप्या भाषेत डेंटिस्टकडे जाण्याची जी आमची भीती होती ती घालवल्याबद्दल आणि इतक्या छान भाषेत आम्हाला डेंटिस्ट रिलेटेड सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. आणि मला पण छान वाटते की एका प्लॅटफॉर्मनी मी एक अवेअरनेस क्रिएट करू शकते, कारण की क्रिएटिंग अवेअरनेस इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय प्रोफेशन. त्याच्यामुळे आय कॅन डू इट विथ यू. तुमच्या चॅनल थ्रू हे पोचतंय लोकांपर्यंत. डेफिनेटली ह्याच्यातनं काहीतरी बेनिफिट मिळेल लोकांना, असे आपण अपेक्षा करूया. आणि जशी आपण शरीराची काळजी घेतो तशीच आपली दातांची काळजी घेणं पण सुरुवात करतील सगळे लोक, अशी आपण अपेक्षा ठेवूयात. थँक्यू. थँक्यू. दातांच्या समस्यांकरिता तुम्हाला जर डॉक्टरांशी कन्सल्ट करायचे असेल तर त्याचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हो, चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते लवकर करा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.